तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या काय म्हणतात प्रेमामुळं आमच्या आज 2000 सबस्क्राईब झालेत. भारी वाटतंय मला तर. तुम्हाला बरं लेकराच्या कॉलेजहून काय घेणं देणं नाही त्याला. नमस्कार भावांनो बहिणीनो, शुभ सकाळ. शुभ सकाळ म्हणाव का काय म्हणाव. सकाळच्या 10:30 झालेत. 10:30 झालेत. कसं गरमायला लागलंय, कसा घाम आलाय. भाकरी चालल्यात. 10:30 झाले. स्वयंपाक चाललाय. पहिलं सकाळी जाऊन एक काम करून आले, कारण त्या भाभीच्या घरी धोंडा आहे. धोंड्याचे लोक खूप पाहुणे आलेले आहेत, त्याच्यामुळं त्याच्या घरी पाहुणे असल्यामुळं पहिलं जाऊन काम करून आले, मग स्वयंपाक करायला लागले. सकाळी पहिले आम्हाला नाश्त्याला पोहे करून दे म्हणे. आम्हाला पोहे खायचे, तर पोहे बनवून दिले. सकाळी काय नाही केला व्हिडिओ चालू. आता व्हिडिओ चालू करते मी 10:30ला. 10:30 बी नाही बाई, 11 वाजू राहिले. टाकू राहिले ज्वारीच्या भाकरी गॅसवर. 11 वाजू राहिले. सकाळी 8 वाजता गेले, 10:30ला वापस आले. 50 माणसाचं स्वयंपाक आहे तिथं. 50 माणसं आहेत जेवायला. इतके 50 माणसाचे काम आहे. बापरे, एवढं तर गरमी तर इतकी व्हायला लागली. गॅसवरच चाललं तर ज्वारीची भाकरी. सकाळी पोहे बनवून दिले होते. सकाळी दिले ते पोहे बनवून सनी ठीक का पोहे करून गेले ते. म्हणलं तवर जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर पोहे खा. आले तर टाकायला लागले भाकरी. मोबाईलला पिठाचे हात लागायला लागलेत. टाकलेत आता 4-5 भाकरी टाकल्या. 4-5 ज्वारीच्या भाकरी टाकल्यात. काम करून घरी आले तर कुणीच घरी नाही आहे. मोठा भैया गेला वाटतं त्याच्या साईटवर. लहाना भैया त्याच्या साईटवर. शेबी यायचा लांगडा पाय घेऊन कुठं जाऊन बसलेत काय माहिती नाही आहे. घरी कोणीच नाही. मी आले तर आता घेतल्या 4-5 भाकरी टाकून. 11 वाजा लागले. दुसऱ्या भाभीचा टाईम झाला आहे. तिचं जमलंच तर आता फोन येईल. चला घेते पटपट आवरून. तर काम तर सगळं तसंच पडेल. घरचं काम काहीच नाही आवरलेलं. चहा त्याला चहा बनवून दिली, पोहे करून दिले, चालल्या गेले. चला आता जेवण. तिकडचं काम करून आल्यावरच जे तिकडं काम करून आलं की जेवायला घरी येते का परत तिकडं जावं लागतंय हे बी काही माहिती नाही आहे. जेवणाचा व्हिडिओ येईल का नाही ते बी काही सांगता येत नाही. चला येईल फोन, आता जावं लागेल. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. कशी फजिती निघती, कशी फजिती होती. तर चला. तुम्ही म्हणता पोहे असे काहून दिसायला लागलेत. मिरची पावडर टाकलेलं आहे पोह्याला. आज काही हिरव्या मिरच्या नाही आहेत. बुधवारी आम्ही मंगळवारचं लग्न असल्यामुळं आम्ही मंगळवारी गावाला गेलो होतो. काय बाजार केलेला नाही आहे. पोरं काय मार्केटला गेलेच नाही. हिरव्या मिरच्या आणल्याच नाही त्याने. त्याच्यामुळं ते भुरकीच टाकलेली पोह्याला आज. मग अशी भाकरी करून गेले होते. दुसऱ्या भाभीचा बी टाईम झाला होता म्हणून भाकरीच करून गेलते. आता घरी आले. वरण टाकलं. वरण शिजून घेतलं. वरणाला फोडणी दिली. हे पास वरण बनवलंय. वरण बनवलं. यायचं चाललं इकडे जेवण. कसं बनलंय आपण विचारू त्याला कसं बनलंय. काय जेवायचं हां असं चांगली आईच चालू आहे मंडळी यायची. हे पा वरण बनवलंय. जेवण करायचंय आणि कूलरमध्ये पाणी टाकायचंय आणि मस्त झोपायचं. पाहायचं काम नाही. पोराचं बुडू राहिलंय कॉलेज. खायला पिल्ला की झोपून राहायचंय. पोरं लेकराच्या कॉलेजहून काय घेणं देणं नाही त्याला. चला मला जायचं आहे आता डबल त्या पहिल्या भाभीकडे जाणं आहे. जेवण मला नाही जेवायचं. मग काय जेवणाचा व्हिडिओ घेणं होत नाही घरचा. मला तिथं जेवण आहे. तिथं जायचं आहे आपल्याला आता पुरणाची पोळी खायला. तर माहिती मला पुरणाची पोळी किती आवडती. आणि आपण बी तर घरी बनवणारच आहेत. पुरणाची पोळी आवडती म्हणजे बनवायची खायची. चला मला जेवण तिथंच आहे. आता 1:30 वाजू आहे. दुपारचे 1:30 वाजलाय. चला आपण जाऊ. पहा
आता शिका आलो मी घरी सकाळपासून 5 वाजलेत आता. 5 वाजलेत 5. आता शिका आले. झोपलो होतो आता उठलो. हां झोपलो होतो. यायची आईच आहे फक्त. झोपले होते आता उठले. मंडळी पाय मोड नाही झाली नसता समजायचं झालं तर कोण बळत थोडी झोपणार होतं घरी. आता कोणाला झोपायचं हवं बळत तिकडं काम सोडून इकडं हे करायला दहीन दिवायची आज झाले. असं झालंय. पायमोड्या म्हणून घरी ते नाही तर मग नाही तर दैन झाली असते त्याच्या जीवाची. काय करा मंडळी. तरी अजून नाही जीवाला बरं नाही म्हणलं. मला ऐकून कसं वाटतंय नक्कीच सांगा कमेंटमध्ये. 2000 सबस्क्राईब झाले आपले. असंच सपोर्ट राहू द्या. हे का नाही आले पा मी आता 5 वाजले. चला थांबवते मी आता व्हिडिओ इथंच. घरचं काम तसंच पडेल आहे आता. मला कटाळा आला आता शिका आलो आहे दूध. चला थांबवते आता व्हिडिओ इथंच. चला बाय बाय.